छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर वैद्यकीय अधिष्ठाता श्री डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादवर गुन्हा क्रमांक 554/2026 BNS 318/4 337/3 338 340/2 233 235 35 अन्वये गुन्हे दाखल करून तपास सोलापूर शहर पोलिसांच्या क्राइम ब्रांचनी केलं आणि त्या तपासात अशा निष्पन्न झालेल्या आहेत. हॉस्पिटलमधून जे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते बनावट आधार कार्ड वगैरे बनवून जे सोलापूर जिल्ह्यात रहिवासी नसलेल्या लोकांना पण मिळवून दिलेले आहेत या दृष्टीने. आणि त्यात जे इनिशियल होतं ते अक्यूज्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर ते हे कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर या ठिकाणी शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता अशा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र 11 मे 2026 रोजी बनवून घेतलं म्हणून फिर्यादला उल्लेख आहे. ते निष्पन्न झालेले आहेत. त्यानुसार ACP क्राईम डॉक्टर अश्विनी पाटील, DCP क्राईम ACP क्राईम श्री दिलीप पवार, PI क्राईम श्री माने आणि त्यांच्या टीमनी तपास सुपरवाइज करून API श्री शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण टीमनी तपास आतापर्यंत जे केलेले आहेत त्यात 8 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत. या 8 आरोपीपैकी राजेश जाधव हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेतलेले आहे. त्यात एजंट म्हणून काम केलेले 3 जण आहे. महेश बारगजे, राजेश धवन हे राहणार आहेत अहिल्यानगरचे आहे. विजय गर्जे हे पण अहिल्यानगरचे आहे. अरुण शिंपी हे आहेत राहणार नाशिकचे आहे. यात आतापर्यंत तपास दरम्यान हे अरुण शिंपी ओव्हरऑल गुन्ह्याचे सूत्रधार असा दिसून येत आहे. त्यानंतर वासिम शौकत खान वय 42 वरिष्ठ लिपिक नेमणूक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि सागर राजपूत हे पण वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि डॉक्टर सतीश कनाके निवासी वैद्यकीय अधिकारी नेमणूक सध्या आहे जिल्हा महिला व बाल रुग्णालय सोलापूर यांनाही अटक करण्यात आलेले आहेत. हे कनाके यांच्या आता 7 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेला आहे. यात सिव्हिल हॉस्पिटल येथे जे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्यात आलेले आहे त्यासाठी वापरण्यात आलेले जे काही संगणक इतर साहित्य आणि कम्प्युटर्स वगैरे सर्व जप्त करण्यात आलेले आहेत. पुढील तपास दरम्यान आम्हाला 1/1/2025 पासून 31/6/2026 पर्यंतच्या कालावधीत एकूण 3714 प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्या 3714 प्रमाणपत्र पैकी किती प्रमाणपत्रात संशय आहे याबद्दल चौकशी आता सुरू आहे. आणि आता इनिशियल स्टेजला 8 प्रमाणपत्र हे तज्ञाची तपासणी न होता वितरित झाल्याच्या निष्पन्न झालेले आहे. आणखी हे तपास चालू आहेत. यात व्यापम अजून वाढण्याच्या दाट शक्यता आहेत. हे जे विशेष चमू जे काम करत आहे त्यांनी आतापर्यंत खूप प्रोफेशनली काम करून सखोल चौकशी केलेल्या आहेत. यापुढेही आणखी किती लोक जे सोलापूरचे रहिवासी नाही आहे त्यांना अशा बनावट आधार कार्ड वगैरे इतर गोष्टी बनवून इथून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्याबद्दल
पूर्ण चौकशी होईल आणि सर्व आरोपींना कायद्याच्या समोर आणणार आहेत. या काम आतापर्यंत जे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याबद्दल मी डॉक्टर पाटील, श्री पवार, श्री माने, API श्री खेडकर, API भरत संजन शिवे आणि त्यांच्या चमूच्या सर्व अंमलदार विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा बिंगारे, सूरज पवार, ASI श्री अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धीरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, श्री बाळासाहेब काळे, सतीश काटे आणि सायबर पोलीस स्टेशनच्या प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड या सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो. 11/5/2026 ते 12 पासून आहेत, पण ते नोकरी नियमित करून घेण्यासाठी आता रिसेंट UDID करून जे डिजिटल पद्धतीने मिळत आहे ते मिळवण्याकरिता आता इथं करून घेतलेलं आहे. अगोदर त्यांच्या अहिल्यानगरमधून करून घेतलेलं आहे. त्याचा तपास चालू आहे. जे काय आम्ही अपडेट ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आम्ही शेअर करू. हे बरोबर आहे. हे खाजगी व्यक्ती आहे. हे 3 जण जे आहेत अक्यूज नंबर 2, 3, 4 ते एजंट म्हणून काम केलेलं आहे. पण हे शिंपी जे आहेत ते मेन सर्वांना कोऑर्डिनेट करून जे बेनिफिशियरी आणि हॉस्पिटलच्या कर्मचारी त्यांना दोघं जणांना कनेक्ट करण्याचं काम हे शिंपीनी केलेलं आहे. आधार कार्ड बनावट आहे सोलापूरचा, त्या संदर्भात हो, तेही तपासाचा भाग आहे. येस. आतापर्यंत आढळून आलेलं नाही, पण आम्ही संबंधित विभागांना त्याबद्दल पण चौकशी करणार आहे. असाच प्रकार इतर जिल्ह्यामध्ये पण काही ट्राय केलाय किंवा झालाय त्यांच्याकडे? जसं मी सांगितलं अगोदर अहिल्यानगर जिल्ह्यातून करून घेतलेले आहे लिगलमध्ये. आता UDIDच्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्याचं काम इथं केलेलं आहे. सर, ही शिंपी जे आहेत त्यांच्याशी कसा संपर्क साधला जायचा? मुख्य सूत्रधार आहेत शिंपी अरुण शिंपी, तर त्यांच्याकडे कशा पद्धतीने आता मी काय असा मोगम बोलू शकत नाही त्यांनी कशा संपर्क केलं वगैरे. ते जे अक्यूज जे आहे त्यांनी एकमेकांना अगोदर कशा ओळख झालं किंवा कोणामार्फत संपर्क झाला ते आम्ही तपासात निष्पन्न करून घेणार आणि कोर्टासमोर ठेवणार आहे. किती रुपयांमध्ये प्रमाणपत्राची गरज होतं आणि दुसरा विषय होता की ड्रीमचा OTP लागतो त्याला, तो OTP कसं मिळतो? ते जे कन्सर्न डॉक्टर ज्यांच्या मोबाईलवर OTP येत होतं ते त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्या सँक्टिटी मेंटेन करणं आहे. पण तिथंच जे झालेलं आहे क्रिमिनल इंटेन्शननी ते त्या ठिकाणीच झालेलं आहे. त्यासाठी आम्हाला कन्सर्न डॉक्टर्सचं रोल निष्पन्न करून घेणे आवश्यकता आहे आणि त्या बेसिसवर हे डॉक्टर कना केलं आता आम्ही अक्यूज केलेला आहे. आता निश्चितपणे सांगू शकत नाही. वेगळं लेयरला वेगळं आलेलं आहे. म्हणजे हे एक जे पर्टिक्युलर एजंटला एवढे पैसे मिळाले, त्यांना एवढे पैसे मिळाले, असं वेगळं आहे. ते सर्व गोष्टी आता डिस्क्लोज करणे लायक नाही. ते पण प्रेसिडेंट मेडिकल दिनांक 4/7/2026 रोजी डीन डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादनुसार सोलापूर शहर पोलीस अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनला CR नंबर 556/2026 यान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास क्राईम ब्रांचने केलं होतं. त्यात
थोडक्यात हकीकत अशा आहे की अक्युस्ड राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर यांनी कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दिनांक 11/5/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून केलं म्हणून यात तपासादरम्यान आम्हाला हे बनावट आधार कार्ड बनवून त्याद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र करून घेण्याच्या क्राईमला हे अक्यूज नंबर 1 राजेश जाधव आणि एजंट म्हणून जे काम केलेले महेश बरगजे, राजेश धवन, विजय घरजे, अरुण शिंपी अशा 4 खाजगी व्यक्ती आणि वसीम शौकत खान, सागर गोविंद राजपूत हे दोन्ही वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर सतीश कनाके अशा 8 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. 1/1/2025 ते 31/6/2026 पर्यंत 3700 पेक्षा जास्ती प्रमाणपत्र इथून इश्यू झालेले आहेत. त्यापैकी किती अशा बोगस आहे याबद्दल आता तपासाच्या पुढील भाग आहेत या अँगलनी आता तपास चालू आहे. क्राईम ब्रांच DCP डॉक्टर पाटील, ACP श्री पवार, PI श्री माने यांच्या देखरेखीखाली API श्री केडकर आणि त्यांच्या पूर्ण चमूने हे तपास करत आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.